आपल्या मातृपितृ फिल्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, मी चित्रपट निर्माता, लेखक, गीतकार, दिग्दर्शक हरिभक्त परायण घनश्याम विष्णुपंत येडे. आपल्या मातृपितृ फिल्म्स चॅनलला आज खूप मोठं सरप्राईज आहे. खरं तर मुलाखती करणार होतो आपण, खूप मोठ्या कलाकारांच्या सोबत करायच्या म्हणून टाळाटाळ करत होतो, पण आज खरंच राहवलं गेलं नाहीये. आज सुरुवात करायची तर मोठ्या कलाकारांची कुणीही करतं, पण माझ्यासाठी माझे आयडियल की ज्यांना मी त्यांचा स्वतः फॅन होतो, मला कल्पनाही नव्हती की ती माझ्या फलटणच्या आहेत, अशा ज्या आज महाराष्ट्राच्या सगळ्या मोबाईलवरती राज्य करतायत, सगळ्यांच्या मनामनात बसलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या तुम्हाला एक सरप्राईज आहे. तुम्हाला फक्त हलकासा छोटासा हा व्हिडिओ दाखवतो, बघा. आलं लक्षात सगळ्या महाराष्ट्राला की कोण आहेत ह्या? हो, बरोबर आहे, आपल्या ह्या सगळ्यांच्या अनन्या सावध हो जरा त्या दोन चिमुकल्या आज माझ्या घरी आलेत. खरं तर त्यांचं भाग्य नाही, हे मी माझं भाग्य मोठं समजतो की आज त्या माझ्याकडे आल्या, माझ्या फलटणच्या आहेत, नाशिकवरून ते इथं भेटायला आलेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला शब्द देतो की इथून पुढचं भविष्य घडवण्याचा मी म्हणण्यापेक्षा माझा भगवंत प्रयत्न करेल आणि मीही त्यांना हातभार लावण्याचा नक्की हा घनश्यामकडे प्रयत्न करेल. आणि त्या लवकरच तुम्हाला टीव्ही सिरियल आणि आपल्या येणाऱ्या कवच चित्रपटात दिसणार आहेत, हा शब्द देतो. तर चला तर मग प्रत्यक्षच त्या दोघींना भेटूयात. या बाळांनो, बस. नमस्कार. ह्या दोन चिमुकल्या आहेत अनन्या, ज्यांनी महाराष्ट्रावरती पूर्णपणे आज राज्य करतायत. त्या आपल्या घरी आल्या आहेत मुंजोडीला, आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या दोघींची ओळख. तुम्ही आपल्या सगळ्या महाराष्ट्राला तुमचं पूर्ण नाव? माझं नाव तेजस्विनी सुनील चव्हाण. माझं नाव वेदिका सुनील चव्हाण. मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव? आमचं मूळ गाव म्हणजे फलटण. आम्ही म्हणजे प्रॉपर फलटणच राहतो, पण पप्पांचा व्यवसाय असून आम्ही नाशिकला आता, म्हणजे तिकडे पप्पा यांचा व्यवसाय असतो म्हणून आम्ही नाशिकला राहतो. हे जेव्हा तुम्ही रील्स करत होता तेव्हा फेमस व्हायच्या हिशोबानं केलं होतं का सहज केला होता? सहज केलं. कसं झालं होतं सांगा ना महाराष्ट्राला आपल्या. सहज व्हिडिओ केला होता. आम्ही असं शाळेत चाललो होतो, तर मम्मी बोलली तर व्हिडिओ सोडायला नाही तर एक व्हिडिओ करून जा, म्हणजे सहज असा व्हिडिओ मम्मींनी केला माझ्या, तो अनन्या. तो व्हिडिओ झाल्यानंतर कधी कळलं तुम्हाला की तुम्ही दोघं खूप फेमस झालात? आम्हाला म्हणजे मोबाईलवर लई कमेंट यायला लागल्या, आम्हाला फोन यायला लागले की तो व्हिडिओ खूप छान आहे, असं म्हणजे पुढे हा व्हिडिओ छान आहे.